So hello guys, welcome back to our channel. This is Subir Sheikh and welcome back to our channel, the new creation 96. तर मित्रांनो आज चाललो होतो आम्ही म्हैसमाळला. एकदम मस्त एक्साइटमेंट होती, एकदम भारी वगैरे वाटत होतं. तर चला आम्ही चाललो. बघा आम्ही पण मजा करतो, तुम्ही पण मजा करून घ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही कधी गेलात की नाही नक्कीच मला कमेंट करून कळवा. तर चला आपण चलिए शुरू करते. मला सोडलं मग मित्रांनो नेक्स्ट ट्रिप आपले देवगिरी किल्ल्यावर होऊन जाईल द्यायची ना. खूप सारे असं गुफा वगैरे आहेत वरती, त्या पण आपण पाहायला जाऊ. तुम्हाला पण मी दाखवून देईल. कमेंटमध्ये सांगून द्या जायचं की नाही. त्यानंतर थोडंसं आता घाट रस्ता सुरू होणार होता, तर घाट रस्त्यामध्ये एकदम मस्त अशी खूप वगैरे मजा येते. बघा तुम्ही पण. आम्ही टोटल जण गेलो होतो 6 फ्रेंड सर्कलमध्ये. येताना तर खूप मजा आली. आणखी तर चला त्यांना दाखवूया. आता आणखीन एक आमचा ब्लॉगर होता, तो म्हणजे सतीश. त्याचं पण यूट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हलर्स 07. इथून जाताना एकच नंबर मस्त असं व्ह्यू येत होता व्हिडिओवर. त्याला म्हणलं इथं एकदा थोडंसं थांबून घ्यावं. थोडा एक ब्रेक झाला आणि त्यात आपला एक छोटा मस्त असं स्टँड मारून घेतला. नंतर परत निघलो परत आपल्या याच्याकडे. आणि तो वानर आहे ते एकदम मस्त अशा गंभीर चर्चा करत होते की लोक गाडी किती पळवत आहेत, काय करताय वगैरे बघून. त्यानंतर तसंच निघलो आपलं परत एकदा गप्पा मारत आपल्यासोबत होता निलेश. आणि निलेश पार्टनर असल्या मग तर काय विषयच नाही. गप्पाच्या धुंदीत आम्ही सगळ्याला गाणे वगैरे म्हणत चाललो होतो. आणि त्या घाटाचा आनंद अरे वा एकच नंबर व्ह्यू येत होता. तुम्ही पण मजा आनंद घ्या, आम्ही पण आनंद घेत चाललो होतो.
यो तेरा मुस्कुराना आगे चले जान कुदरत दिलदार तेरा दिलदार हुआ जिसे प्यार हुआ। मग नंतर लागला म्हणजे एकदम मस्त असा घाट, त्याच्यावर गाडी चालवायची म्हणजे एकदम मस्त टफ. आणि त्यात आपला निलेश ड्रायव्हर होता, तो एकदम मस्त गाडी चालवतो, हळू पण आणि टेन्शन पण. बाकी एकदम ओके मध्ये चाललं होतं मस्त असे ट्रिप. पण नंतर ते समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, त्यामुळे रोडवर खूप असं जे घाण झालेली होती, त्यामुळे गाडी सटकायची भीती वाटत होती. खूप मस्त असं व्ह्यू पॉईंट वगैरे एकदम मस्त मस्त वाटत होतं मित्रांनो. अशा मस्त आबडधोबड मस्त अशा रस्त्यावर आमची गाडी चालली होती, एकदम मस्त आरामाने पुढे. मज्जा येते खरंच. असं असल्याशिवाय पण नुसतं रोडने जायला पण मज्जा येते. त्यात भेटल्या आपल्या म्हशी, म्हणजे आपली धनदौलत. समोरचे आहे वेटरनरी डॉक्टर आहे ना आपण, मग हे तर होणारच आपल्यासोबत. आपल्या मैत्रिणीच म्हणायचं आणि चालायचं. परत एकदम मस्त अशा रस्त्याने परत निघालो. परत तसाच रस्ता होता, परत तेच काम. परत एक छोटासा ब्रेक घेऊन तिथे छोट्या तळ्यावर जाऊन आपला ड्रायव्हर झाला. आता ड्रायव्हर होतो मी आणि कॅमेरामॅन था आपला निलेश. आता आपण बी ड्रायव्हर करून म्हणलं असं खेळत एकदम मस्त असं आम्ही चाललो होतो. त्यात रोहित शेट्टी गाडी चालवायला असल्या थोडी त्यांची मजा घेत मजा आली. तिथे एक मंदिर होतं देवीचं, आम्ही तिथे जाऊन पहिलं दर्शन घेतलं. आणि निलेशनी वगैरे काही जे काही नाश्ता वगैरे होता वरती जाऊन जे आम्हाला खायचं होतं म्हैस मार, ते पण लगेच घेऊन टाकलं. मुझे लगा क्या
एकदम मस्त असं नजर घेत. त्यानंतर थोडा वेळ झाले आपला गाडीचा आरसा झाला होता ढिल्ला. तो लावण्यासाठी गाडी थांबावं लागली. आपले मेंबर्स तर काही चालले आहेत पुढं. नंतर रोहित वगैरे ते पण आले. मग नंतर थोडीशी आमची त्या आरशाच्या वर थोडीशी गंभीर चर्चा झाली आणि मग आम्ही परत एकदा निघलो. गंभीर चर्चाला देऊन आम्ही परत परत इथं नाही मेन काकाच्या हातात बेइज्जती करून घेतल्यानंतर जी तिकीट 5 रुपयाला होतं ते 10 रुपयाला घेतल्यानंतर आम्ही परत निघलो समोर. तुम्ही पण भाव फलक पाहून घ्या, काम येईल कधी मध्ये. चला आता जाऊया मध्ये थोडाफार एन्जॉयमेंट. आणि याला जे आम्ही हसवतो तो मिनार समजत होतो ते तर होतं आपलं रेडिओ जुनं स्टेशन. म्हणजे आमच्या तिथं पण पचकाच झाला समजा. इसलिए आपण आहे इथून एकदम मस्त असा नजारा होता मित्रांनो. खरंच या एखाद्या दिवशी मस्त वाटतं. आणि इथं ना म्हणजे मिनटाला क्लायमेट चेंज होतं आणि त्यात आता यांना मस्ती करत घेऊन चाललं होतं परत पुढे. चला आता बसूया. मामाने तेवढ्यात ऑडी घेऊन आले समोर भाजी. चला आता निघूया आपण समोर परत. तिथं गेलो थोडा मस्ती धिंगाणा घातला पोरांसोबत. परत निघालो पुढे. त्यात आपले नईम भाऊ पण आपल्यासोबत जरा 2-4 गोष्टीच्या मस्ती करत आपल्या ब्लॉग मध्ये येत होते. त्यानंतर थोडीशी नईम भाऊची मजा घेतली. त्यांना थोडं पळवलं, थोडं हसवलं. म्हणजे जे मित्रामध्ये जायला मजा आहे मित्रांनो ती वेगळीच आहे. खूप भारी वाटतं. आणि आताची बघतो क्लायमेट एकदम भारी आहे. असं 1-2 आम्ही फक्त जेवण करेपर्यंत एकदम मस्त असं पूर्ण क्लायमेट चेंज झालं. आणि आभाळ ढग वगैरे बघा किती मस्त अशी दिसत आहे. व्हिडिओ पण खूप भारी आलेला आहे. तोपर्यंत आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर आम्हाला थोडंसं आईचा कॉल आला होता. आईला कॉलवर बोलून घेतलं परत एकदा.
त्यानंतर थोडीशी परत जेवण वगैरे करून झाल्यानंतर पोरांची घेतली मज्जा. निलेश आणि नेमची लागली होती थोडेसे भांडण. त्यांना त्यांचं उचलून वगैरे परत बसले झाले. परत थोडंसं नाचलो तिथं. लोक असं म्हणत असून तिथं काय होते जाणारे एडे बिडे तर नाही झाले ना. तिथे तुम्हाला आता दिसतंय टावर, ते आता काहीच नव्हतं दिसत. आणि आणखीन 1-2 मिनिटात तर काहीच नव्हतं दिसत. हे जे आपलं आजूबाजूला दिसते ते सुद्धा तिथं नव्हतं दिसत बिलकुल काही. नंतर निलेशच्या आईने परत नाईनची पॅन्ट काढतर दिसायला पळावला तिकडे. खूप हसलो, खूप मजा आली. आणि नंतर हे बघा हा आता नजारा आहे, काहीच नव्हतं दिसत. आता आपला कॅमेरा तर नीट व्यवस्थित सेट नव्हता झाला. परत एकदा आलो, परत आपला कॅमेरा व्यवस्थित सेट केला आणि नंतर परत एकदा धिंगाणा घालायला रेडी आपण. तर बघा पूर्ण ते झील जे असते पूर्ण असं आजूबाजूला झालं होतं आपल्याला. समोरचं पण व्यवस्थित दिसत नव्हतं. परत मग जरा गाडी आणायला जायचं होतं आणि इथं दिसलं काय आम्हाला भूत. ते भूत नाही तर एक लेडीज होत्या तिथं फोटोशूट वगैरे करत होत्या. पण लांबून असं वेगळं काय भूत घेऊन आहे का. आता आम्ही जिथून आलो तिथं तर आम्हाला काहीच दिसत नव्हतं. नंतर निघलो आम्ही गाडी आणायला. गेल्यानंतर आम्ही पाहिलं तर काय महेश आहे त्याची गाडी झाली होती पंक्चर. त्या गाडीला पंक्चर पाहून मग तर बस आमचे डायरेक्ट लागून गेले. नंतर परत एक दुसऱ्या व्ह्यू पॉईंटवर आलो, व्ह्यू घेतला आणि नंतर जेव्हा पाहिलं तर आमच्या ग्रुपमधले सगळ्यात लाईटेस्ट व्यक्ती म्हणजे सतीश पारटकर यांनी याची जिम्मेदारी घेतली आणि ते चालले होते. नंतर गाडी खाली गेली. गाडीचे पंक्चर वगैरे काढला एकदम व्यवस्थित मध्ये आणि मग आम्ही निघलो घराकडे. नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.